सुभद्राबाई लोकरे हा हे 6-7 भावंडामध्ये 106 वर्ष आयुष्य जगली. हा. आता शुभ सकाळ सर्वांना. आज आमच्या गावातील बाजार होता. आज आहे शनिवार आणि श्यामनी सकाळी सकाळी मस्त असं बाजार केलाय. तर आज आपल्याला जायचं आहे डब्बा घेऊन. तर माझी जी आजी होती ना 106 वर्षाची, तर तिचं निधन झालंय. तर आम्ही तिकडे जाणार आहोत आज डब्बा घेऊन. तर म्हटलं चला सकाळी सकाळी सगळ्या भाज्या निवडून घेवा, कारण 5-6 जुड्या मेथीच्या आणल्या होत्या. तर मुलांचा अभ्यास घेता घेता भाज्या निवडून घेतल्या. आणि ऋगवेदृशांसाठी ना पहा, त्यांच्या छोट्या मामांनी हे गिफ्ट आणलेलं आहे. तो रायगडला गेला होता, तर छत्रपतींचे लॉकेट आणलेले आहेत त्यांना, तर ते दाखवत होते. आणि ऋषांनी पहा किती छान मस्त असं चंद्रकोर लावलेली आहे. तर आत्ता डब्याला नेण्यासाठी ना पालक भाजी, बाजरीच्या भाकरी, काही पोळ्या आणि अशाच पद्धतीने मुलांसाठी ज्योती करते गाजराचा हलवा. तर ऋग्वेद तिथे आहे ना पेंटिंग काढतोय आणि ऋषांक पण अभ्यास करत होता. तर मुलांचा आता झालेला आहे अभ्यास सुरू. तर होमवर्क करतात ते. सध्या त्यांची गॅदरिंग चालू आहे, त्याच्यामुळं त्यांनी भाग घेतलेला नाही, त्यामुळं मुलं घरीच आहेत. तर त्यांचा अशा पद्धतीने स्टडी चालू आहे. तर ज्योती इथं आहे ना गाजर किसून घेते. तर गाजरचा हलवा आज मुलांसाठी करायचा आहे. ताजे ताजे गाजर, बीट बाजारातून आणलेले आहेत. तर ताजे ताजेच मस्त असे किसून होतात. तर पहा ऋग्वेद ऋषांनी किती सुंदर पेंटिंग काढलंय. तर ऋग्वेद ऋषांनी सुभाषचंद्र बोस काढलेत आणि ऋषांनी फुलपाखरू आणि पतंग काढलाय. मस्त अशी पेंटिंग मुलांनी काढली ना. तर मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं. तर हे कशा पद्धतीने रोल होऊन आहे ना खाली पडतंय. ते पहा असं पडतंय खाली आणि मग त्याच्यातून आहे ना लगेच हे केळीचे फण्या आहे ना त्या बाहेर पडत्यात. तर अशी ही निसर्गाची किमया आहे. पहा असं लगेच खाली पडतं ते. आणि तर आता याच्या आहे ना बऱ्याच फण्या बाहेर पडलेल्या आहेत. आणि एक फणी तुम्ही वरची बघू शकता. तर 24पेक्षा जास्त असे केळं आहेत तिला, या दुसऱ्या फणीला पण. आणि जास्त मोठे होऊ न देता आपल्याला हे केळफूल तोडून घ्यायचंय. तर मला पण आहे ना हे बघायला बारीक बघायला खूप आवडतं. तर कशा पद्धतीने हे ना बरोबर ओमलत चालतं हे हा घड. आणि एक 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 त्याचं जे कमळा पान आहे ना ते खाली असं पडत चालतं बरोबर. तर कोकणामध्ये आणि काही भागामध्ये ना या केळफुलाची ना भाजी पण करतात. तर मी पण एक याची रेसिपी टाकलेली आहे कुंकू टिकली किचनवर. आज आहे ना खूप अशी थंडी आहे. घरात गेलं का इतकं गार लागतंय. मी तर आज आहे ना लगेच स्वेटरच घालून बसले. स्वेटरच काढा वाटत नाही. बाहेर येऊन बसलं ना ऊन लागतं आणि घरात गेल्यावर आहे ना खूप अशी थंडी वाजते. तर असंच झालंय आज. पुन्हा स्वेटर घातलं अंगात. तर या छोट्याशा कुंडीमध्ये लावलं होतं पानफुटीचं कमळ. तर किती छान असे कमळ त्याला फुटलेले आहेत. तर मी ते ना मस्त असं वृंदावन समोर ठेवलंय. आणि आम्ही लागलेलो आहोत आता स्वयंपाकाला. तर दोघी पटकन स्वयंपाक करून घेऊ. तर ज्योती करते पालकाची भाजी, तोपर्यंत मी भाकरी आणि पोळ्या करून घेणार आहे. तर यापुढे ना शूटिंग घेताना थोडासा ब्लॉग फसणार आहे. तर तुम्ही ही मस्त अशी मज्जा घ्या बरं का. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींना आज आहे ना बाजरीच्या भाकरी करून घेते. तू खायची ना दूध भाकर? हा लगेच. तर आज आहे ना आमच्या पाटलाला दूध भाकर बाजरीची भाकर खायची. तर म्हटलं चला मस्त अशा भाकरी करून घ्यावा. आणि ना या ताटामध्ये अगोदर पीठ आहे ना मळून घेतलं मस्त आणि याच्यावर थापली भाकर. तर चला म्हटलं काहीतरी नवीन ट्रिक तुम्हाला दाखवावं. आज आहे ना पालक भाजी केली.
त्याबरोबर मस्त अशा बाजरीच्या भाकरी करते. तर म्हटलं चला तुम्हाला नवीन ट्रिक दाखवा थोडीशी भाकर थापायची. तर पीठ या ताटामध्ये मळून घेतलं अगोदर बाजरीचं आणि नंतर यावर भाकर थापली. तर पहा नवीन पोरींसाठी ही ट्रिक मस्त आहे. तर एकदम पातळ अशी भाकर थापता आली बरं का याच्यावर पोळपाटावर. चुलीसारखी भाकर झाली मस्त. तर शनिवार रविवारी आहे ना आमच्या घरामध्ये खूप अशी कॉमेडी घडते. ऋग्वेद ऋषांग सध्या घरीच आहेत, त्यामुळे एकेकाची बापलेकांची वेगवेगळी ऑफर असते खाण्यासाठी. तर श्यामला बाजरीची भाकर आणि दूध खायचं होतं, मुलांना चपाती आणि त्यांना ऋग्वेदला भेंडीची भाजी खायची होती. तर डब्याला नेण्यासाठी पालक भाजी केली. तर हे सर्व करता करता आहे ना आमच्या सासू सुनांचं आहे ना नाकी नऊ येतं. तर अशा पद्धतीने या भाकरी करून घेतल्या आता बाजरीच्या आणि अगोदर तिघांना जेवायला देणार आहे आणि डब्बा पण घेऊन जाणार आहोत. तर काका मी काकू आम्ही सर्व जाणार आहोत. तर चला व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. पालक भाजीला छान असा तडका देण्यासाठी इथं पळीमध्ये ठेवलेला आहे तेल तापायला आणि यामध्ये जिरे आणि सोललेला लसूण टाकायचा आहे. तर मस्त असं लसूण गुलाबी रंगावर झाल्यानंतर भाजीला आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझी 106 वर्षाची आजी आहे आणि यामध्ये आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. तर 10-12 दिवस झाले त्या गोष्टीला आणि ती आजी ना आता वारली. तर आता आम्ही चाललेलो आहोत आता डब्बा घेऊन. तर आमच्या भागामध्ये आहे ना साखर, चहा पावडर, डब्बा, बाजार, किराणा हे सर्व आहे ना घेऊन जात असतो. तर मग आता काका काकू आम्ही चाललो आहे. तर संदीपदाच्या गाडीमध्ये जाणार आहोत. तर काकांच्या आणि काकूच्या तोंडून ऐका त्या आजीचं म्हणजे किती भारी स्वभाव होता तिचा आणि 106 वर्ष ती कशी जगली. तर हे ऐका जरा. ती सुभद्राबाई लोकरे हां हे 6-7 भावंडामध्ये 106 वर्ष आयुष्य जगली. आणि आता ती गेलेली आहे. ती भेटायला चाललेलो आहेत आम्ही तिकडं हां डबा घेऊन बाजार घेऊन. ती होती तर भेटून आलो तर सगळ्यांबरोबर बोलली आमच्याबरोबर आणि नातवंडांचे सगळं नावा सगळं तिला माहीत होतं. मरेपर्यंत काम केल्याशिवाय हां घास कापणं सारून घेणं. तर काकांचं वय आता आहे ना 76 वर्ष आहे आणि काका 4 नंबरचे. तर आता माझे वडील आणि 3 भाऊ ते आता नाही आहेत आणि काका 4 नंबरचे आणि अजून काकांना लहान मामा आहेत है ना, अजून एक मावशी. हां मावशी 85 वर्षाची असेल, मामा 90 वर्षाचे. हां 6-7 भावंड होती. हां 6-7 भावंडामधून हे 2-4 गेली. हां तर आता काकांनी ना बाजार घेतलाय. आज रस्तापूरचा बाजार असतो. मेथीची भाजी हे सगळं घेतलंय. डब्बा घेतलाय, बिस्किटची पुडे घेतली. आम्ही पण डबा घेतलाय, काकूनी आम्ही पण घेतलाय डबा. तर सकाळी सकाळी आज आवरलं. आता 11 वाजलेत. तर आता चाललोय आम्ही. तर खेडेगावामध्ये ना अजून पण आता हे जातात भेटायला. कुणी तर 10-13 दिवस पण राहतं तिथं. सुखदुःख अजून पण वाटून घेतात. तर शहरातली संस्कृती जरी बदलली असली ना तरी खेडेगावामध्ये अजून सगळी संस्कृती धरून आहोत आम्ही. चल यायचं का तुला माऊ आली बघायला. कुठं चालली ती हे का गाभणी द्या.